हरिः ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाध्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिसा महाभारत काणींतो आम्ही तक्षकान परीक्षेत रायाक चाबू येवच्याक येवचे वेळाक कश्यप म्हणलें ब्राह्मण ताका मार्गार मेळचे. ते कश्यपालांनी तक्षकाल परस्पर संभाशण जेवचें. तक्षकान रायाक चाबू वता म्हणटना वो काश्यप ब्राह्मण सांगता हांव तें विश हरण करूं वता म्हूण. अशी त्या वेळाक तूं विश हरण करता खंडीत म्हळें धैर्य तूं कसबें म्हूण म्हणटना तो हो म्हाका गोतस म्हाका विशाहारी विद्या हांव शिकला म्हूण सांगून तो म्हणटा. त्या वेळार वो म्हणटा कोण तक्षको, हे ब्राह्मणा तूं सांगिल्लें तक्षक विंगड कोणय न्ही हांवाची. आतां हांव कसं की ते शृंगेल शापा निमती जावन प्रेरण जावन हांव ताका चाबू वता. तुका ताका वांचो म्हूण म्हळें हट कसलें. आनी हांव कांय सामान्य सर्प न्ही न्हय. हांव भयंकर विशा सर्प. हांव चाबिल जेन्ना पुनरुज्जीवन करच्याक कोणाच्यानय साध्य ना, तुका आयतांतूय साध्या ना म्हूण म्हणटना ना म्हाका खंडीत जाता. तेन्ना तक्षक सांगता जय तसल्या पळय हांगा एक व्हड गोळी रूकस वयवे म्हणटाची त्या गोळी रक्षाक महावृक्ष ते कंडबटे होड कितले की योजन दूर सुत्तळ ते सुचे रूक. तो सांगता तक्षक हांव हें रूख चपता, तूं हें रूख वंचयतवे मर्त यो रूख तेन्ना तूं वंचयतवे म्हूण. वा वंचयता म्हूण तक्षक कसो करता लागी आशिल्ले ते महावृक्ष चाबून सोडता. चाबून सोडले कुडले कितले विश म्हळ्यार तक्षकाक ते सगळे लासून वतकी विशा ज्वाले निमती कडे कश्यप कसो करता सगळे ते रुखाचे गोबर वट करता आनी तागेले मंत्र बलान ते विशाहारी विद्ये प्रभावान त्या वृक्षाक वपास पुडली वरी करून सोडता. कळे तक्षका दिसता हो सामान्य ब्राह्मण न्ही हो म्हूण सांगून तरी हाक्का बस म्हूण सांगू जायना. राब म्हूण सांगलें ह्यो खंडीत जन्म परीक्षेत राया वांचयता. तरी आतां कसले एक उपाय राख पेटोका म्हूण सांगून कश्यपाला सांगकी तूं रायाले वच्चे कसल्याक हे विशाहारी विद्ये प्रदर्शन करूं की दुडवा खातीर. कडे तो सांगता तूं सांगिल्लें वय दुडवा शिकोणा ना हांव ताचे खातीर वतरस. तरी तुका कितले दुडू जाय तितले हांव दिता न्हय. तूं वापस बस. वापस रायाले ते वच्चे काम व्हरता न्हू तुका म्हणले कुडले तो काश्यपू जायत म्हणटा ताका दिल्लेले दुड्ड घेवन वापस वता. हांगा आमकां मना येता येदोड ऋषी काश्यप ऋषी ब्राह्मण हाणें दुडवा आशे खातीर वापस वच्चे सम्मुवें तागेलें कर्तव्य कसं न्ही राया वांचोका आशिल्लो वापस कसले चमकलो म्हूण म्हणलें रे. काश्यपाक तितले वेळा मना गेला काय कसं म्हूण म्हळ्यार रे कशें जाल्यार रे विधी नियम आस पळय ते चुकोवचे कोणाचे न्ही जायना. तागेले ते दिव्य दृश्टीक मना गेला हांव परीक्षेत राया वांचोचे व्यर्थ इथे म्हळ्यार तागेले मरणाची सिद्ध म्हूण सांगून आस परमात्माल प्रेरणी हेचेस म्हणटान तो मरतलोच खंडीत हांव चमकले रे हांव वचनांतलो रे तो मरतलो जय म्हणूची हांव कसाल्याक वचुका म्हूण सांगून देवाले एक विधी चोदन म्हणटा पळय विधी प्रेरण म्हणटा पळय ताका विरुद्ध वच्चाक विधी नियम म्हणटात ताका विरुद्ध वच्चाक कोणाचे न्ही जायना म्हूण सांगून तो वापस वतकी. हांगा तक्षक कसो करता तो एक छद्मवेश म्हळ्यार विंगड वेश घालून वता. म्हळ्यार विंगड वेश म्हळ्यार कसो न्ही तो विंगड वेश घालून वचून तुगेले अन्नाक भस्म केल्ले मागीर तुका पट्टाभिषेक केले यजनमेजया सांगचे विशय
ही पुरे विषय तुका सांगला नव्हे म्हणून मंत्रीनं सांगताना जनमेचे रायो वापस तागेल मंत्री हिंग प्रश्न करता काही तुम्ही पुरे सांगली बाई तक्षकान महावृक्ष विषा ज्वालेनं भस्म केल्ले काश्यपान पुनश्चेतन केल्ले बद अद्भुत विषय जलरे निजावन तक्षकाली चुकी त्या म्हळ्यार काश्यप ब्राह्मणाक दुडू आशे दाखयना नतील जाल्यार काश्यप खंडीत मिगेल अन्न वांचयशी तशील न्हय म्हणटना वायट जाल्लो कोण तक्षक न्हय ताणें दुडू आश दाखोवन काश्यपाक वापस पेटयलेलें न्हय इत्याक तागेल मना कसं येयलें तक्षकाल विषा दुखून चुकोवन घेवचें कोणाच्यानी जायना म्हूण तितलें नांव पाविलो ताण छब्बिले परीक्षित रायाक काश्यपान वांचयलें म्हूण जाल्यार लोकांत तूं म्हाका पुरेजन हासनाच्यो म्हूण ताका दिसलें ताजे खातीर कसं की एक आलोचना करून काश्यपान आंग्यान अशें केलें ताणें जवो कसो की जवो हांव तक्षकाल वयर मात्र हे अपराधाचे ताणें केल्ल्या अपराधाक समरितीर ताका शास्ती करता ताका मस्ती आतां दिता मात्र एक म्हाका समस्या आसा तूं सांगेल विशयान तूं सेनापुरा येवचे वाटेरी काश्यप तक्षक दोग जणी एकले पळयले म्हूण म्हणलें तक्षकान भस्म केलेले वृक्ष काश्यपान वापस चेतन केल्ले म्हणून ताका जाय जेल दुड्ड घेवन तो चमकलो म्हूण जाल्यार हांगा तक्षकू मिगेल अन्नाल लागीं वेश विंगड घाल नेवन चाबून दीश मारले म्हूण म्हणटाची आतां इतले पुरे विशय तुका कशें कळ्ळे अरण्यान तक्षक काश्यपाल मदीं कसो संवाद जाल्ले म्हूण तुमकां कळलेलें कशी मंत्रींक निमगितो आनी वृक्ष तक्षका विशान मेल्ले ब्राह्मणांले मंत्रान वापस जिवंत जाल्ले हे पुरे कार्य कोण सांगली तुमकां हें विशय समजावन कळ्ळी नंतर सरपाद बरं याग करचे विशयांत हांव आलोचना करता म्हूण म्हणटना ते मंत्री पुरे सांगता की प्रत्यक्षदर्शी कोण ह्या पुरे पळयलेलो म्हूण म्हळ्यार पळय वाटेरी तक्षक आनी कश्यपाक संभाशण जाल्ली पळय आनी तक्षकू खंयचे वृक्ष भस्म केले की त्या वृक्षा वयरी एकलो राकूड जावका म्हूण सांगून राकूड कातर तर आशिल्लो सुकील राकूड पुरे कातर तर आशिल्लो ताणें त्या वृक्षार बसून राकूड कातरचे कश्यपाकय गोतना तक्षकाकय गोतना तक्षकू रूख चाबली कुडले वृक्ष मरतना वृक्ष लासून वतना तो मनुष्य भस्मीभूत जालो की अपास कश्यपान वृक्ष सचेतन करतना तो मनुष्य वापस जिवंत जाल्लो वृक्षा वयर आशिल्ले पक्षी कसो सकट जीव आसाची पुरे वांतलीची वय तशी तो मनुष्य तोगू देवन आयिल्ले नंतर आमकां मेळ्ळलो ताणी हे पुरे विशय सांगिले तुका तक्षकाले विशयी त्या ब्राह्मणाले विशयी सर्व सांगला न्हय आनी तुका कसलो कोरका म्हूण दिसता त्या रितीर कर तूं म्हूण म्हणटना ताका जनमेजयाक भारी एक नमने बेजार जाता की कश्यपाक त्या तक्षकान बिनी तडशिना नतील जाल्यार मिगेल ल्हान मानत आशिल्लें न्हय म्हूण म्हणलेलें एक बेजार ताका जातकी रडतकी मागीर आलोचना करून बसतकी कितली की काळ आलोचना करून बसून एक निर्धार आयलो तो पुरे मंत्री कापून सांगता तो मिगेले आनू कशी मेल्लो म्हळ्यार विशय तुमी विस्तार जावन सांगले आतां मिगेल अन्नाले मरणा मुख्य कारण कोण विंगड कोणय न्ही तक्षकूची हांव निर्धार आयला मिगेल अन्नाक चाबून दीश मारलेलो तसलो महापापिश्ट तो ताका खंडीत हांव तक कोरक आशिल्ले एक बकद करता म्हळ्यार खंडीत मिगेल अन्नाक मारूक तक्षकाक श्रृंगेल शाप केवल निमित्त जालेलो न्हय नानतल्यार खाली एक नामके वास्ते चाबू येत आशिल्लो न्हू ताणें श्रृंगेल शाप फटी जावचे नज जाल्यार मिगेल अन्ना वांचो का म्हूण मन आशिल्लें जाल्यार कश्यप ब्राह्मणा दुड्ड दिवन वापस पेटोवका म्हूण नाशिल्लें न्हू ताणें तशें जावन कश्यपान बिनी खंय आशिल्लें जाल्यार मिगेल आन मरत आशिल्लें तशी तक्षका कसो नश्ट जाता आशिल्लें जाल्यार मिगेल अन्नान वांतल्यार तशें जावन न तूं वारित वान्मोहात कश्यपम विजसत्तमं संजीजीवयिषुं प्राप्तं राजानम अपराजित मिगेल अन्नाक कोणय सलवायतल म्हूण नाशिल्लें तसल अन्नाक वांचोका म्हूण म्हळ्यार उद्देश दवरून येवचे कश्यप ब्राह्मणाक तक्षकान वापस पेटोवन दिला पळय त्या विशयांत
तो तक्षक महाअपराध केला तागेले म्हळ्यार तितले अपराध तागेले कसो म्हळ्यार मेगेल अन्नाक म्हळ्यार कोणाक जनमेजय सांगता परीक्षित रायाक वांचोचें न्हय म्हणून हांवें इतले पुरे केलें कश्यपान तसले दुरात्म कश्यपाक ताका जाय आशिल्लें दुरात्म तक्षकाक जाय आशिल्ली एक शिक्षा दिवूं का मात्र न्ही उत्तंकाक प्रिती जेवची तशी कोरका मिगेल मनाक शांती मेळका तशें जावन तक्षकान केलेलें एक तुच्छ कार्य हाजे खातीर पुराय जनाक कोप येता खंडीत म्हूण म्हळ्यार म्हाका गोतस तशें जावन हांव मिगेल अन्नाल बैरी तक्षकू ताका जावका आशिल्ली शिक्षा हांव दिता म्हूण सांगता अशी म्हूण मंत्री पुराय वई तक्षकाक समाची शिक्षा दिवका त्या वेळार जनमेजय तो तागेले पुराय आचार्याले पुरोहिताल्यान निमून सर्पयाग करचे श्रेष्ठ म्हूण म्हळें एक आलोचना करतकय पुराय रथविजांक पुरोहिताक पुराय अरमने आपयता आनी सांगता की सर्व जन गोतस तुमकां मेगेल अन्ना परीक्षित रायाक तक्षकान मारून ह्या चाबून दिश मारलेले विशय पुराय जना गोतस ते तक्षकाक शिक्षा दिवं नको आमी ते हांव दिता म्हळ्यार संकल्प केला हें काम कशें करचें ताका कसले विशेष विधी नियम आसवे ताका ते तक्षकाक मिगेल अन्ना कशी ताणें मारले तशी ताका धगधग येवचे उज्या भितर घालल्यारीची म्हाका तृप्ती जावचे तरी कसलेय जावं एक शास्त्रोक्त कार्य असवे असल्याक ते गोत असले तुमी म्हाका तिळसुका म्हूण सांगून जनमेजय तागेले मंत्रीमंडळाले सांगता त्या वेळार तागेले पुरोहित पुराय सांगताच कई अस्ति राजन् महत्सत्रं त्वदर्थं देवनिर्मितं सर्पसत्रमिति ख्यातं पुराणे परिपठ्यते आहर्ता तस्य सत्रस्य त्वन्नान्योऽस्ति नराधिप इति पौराणिकाः प्राहुः अस्माकं चास्ति न क्रतुः ये राया तुगेल कतिरची तू करची कतिरची देवतेन सांगिल एक सर्पसत्र म्हणलेलं महायागस पुराणांत पुरिया सर्पयागा वर्णनस अन्य कसं म्हळ्यार पुराणांतू सांगूनस जनमेजय सोडल्यार बिंगडचना या यज्ञ करूक जायना म्हूण सांगून ते यज्ञ विधान कशी म्हूण आमकांय गोतस म्हूण त्या वेळार हाका जनमेजय महाराजाक कितली खुश जाता म्हळ्यार तक्षकू ते भितर येवन अग्निकुंडा पडलोची म्हूण सांगून दिसता खंय ताका त्या रत्विकाले त्या ब्राह्मणाला उठो राय सांगता खंय तुम्ही सांगिल वरी हांव एकलो ते महायाग करच्या अर्ह सगळे जगत्यान तो म्हूण बद्द म्हूण जाल्यार हांव ते यज्ञ आजीक आजी सुरू करता ते महायज्ञ जावका आशिल्ले सर्व सामान तयार करायची म्हूण तांणी कसं करताची ताका तर सुरवे यज्ञभूमी तयार करका तांणी पुरे वेद विद्वांसाची बारी अपार बुद्धिशक्ती तांणी शास्त्रांतू कशी सांगला तशी त्या सर्पसत्राक कशी यज्ञ शाल तयार करता ते चरित्र यज्ञशाल तयार केली की मान्य यज्ञ जाय जालेले सर्व सामान तांणी ओट्टू केली की कितले की ब्राह्मण आशिल्ले जाय जालेले तितले कोण येयल्यार जेवण घालचे तितले धान्य तागेले कोशागारांत जनमेजयाल कोशागारांत आशिल्ले यज्ञ दक्षिणे कसले बिवका म्हणना तो रायूचे तागेले जाय जालेले द्रव्य आसा आनी गोत्तशील पुरे रथविजयाची यज्ञ वेदिकेंतू आसाची आत सर्पयाग कोरका म्हणजे जनमेजय रायाक विद्युक्त जावन दीक्ष दिल्ली पळय तशी जाल्यार पुरे विधिवत केला जाल्यार यज्ञ शूर जावका जाल्यार यज्ञ विघ्न जाता म्हूण म्हळ्यार सूचन दिसता रसकय इत्याक म्हूण म्हळ्यार यज्ञशाला निर्माण जातनाची वास्तुशास्त्र गोत्तशिलो स्थपती म्हणटाची तो रायाला सांगता की यस्मिन् देशे च काले च मापनेयं प्रवर्तिता ब्राह्मणं कारणं कृत्वा न अयं संस्थास्यते क्रतुः तूं ये महाराया तूं ये भूमापन करूक आनी यज्ञभूमी तयार करूक खंयचो मुहूर्त काडलेलो आनी यज्ञाक खंयची भूंय तुमी काडला ही पुराय समापळील म्हूण जाल्यार शास्त्र प्रकार हे यज्ञशालेंतू खंयचे सर्पयाग जाता पळय एक ब्राह्मणाल निमती हे अर्दारी रप्ता म्हूण म्हणलेलें सूचन दिसता रस म्हूण हें जाल्यार आतां जनमेजयान पुरो तयार करून गेला दिक्षा बद्द जावन आनी बसची मान काम उडले तो सेवकांक आपयतना हिमे कश्चिद अज्ञातो प्रविशत म्हाका
संगनाशी खंयचे एक अपरिचय व्यक्तीक तांतूय तो ब्राह्मण जावन आसल्यार यज्ञशाले भितर सोडचेक जम तशी पळय सुरवेकाची सांगील बरी सर्पयाग प्रयोग कशी शास्त्र सांगला तेंचे अनुसरसून याग प्रारंभ जाला. रत्वीज मस्त जन रत्विजान त्या यागांत भाग घेतला. त्यांनी तंग खंयचे काम दिला त्या काम चंद रितीर करतर आसाची आनी सर्पाद्वारा याग म्हळ्यार सर्प नाश जावचे जीव जिवेची मारण होम करचे ताका पुरे सात्विक जावन आशिल्ले काशाय वस्त्र जेवो धवी वस्त्र जेवो नेसो वसवे नानवे ते नमनी मारण होम अभिचारिक म्हळ्यार माट मंत्र जाता जाल्यार तसलो एक क्रूर होम यो ताजे खातीर ते शास्त्रांतू सांगून आसा ते होमा बसतले सर्पाद्वारा यागाक बसतले रतविजांनी काळे वस्त्र नेसू काम काळे म्हळ्यार केन्नाय ते अमंगल सूचक म्हण हे एक नमने सर्व सर्पांक नाश करचे ना पाप जीव जिवाचे तशी त्यांनी काळे वस्त्र नेसल्याच की दोळ तांबड जाला कसले सोमार आसानी पिवून नये दुरांत बैसून दोळ तांबड जाला यज्ञेश्वरा म्हळ्यार अग्नींत होम करतरस ते महाहोमाक महामारण होमाक जावका आशिल्ले पूर्वांग होम पुरे जल की त्या वेळार सर्प पुरे आलोचन करत रसाची पळीत रस हृदय तंगेले हृदय धडत कೈ कडेरी होम शूर जल्लोची शूर जत्तरे प्रति एक सर्पाचे नाम आपोवन ते सर्पाक अग्निकुंडा पडची तशी स्वाहा करत रसाची ते सरप तांगेल नाव सांगून स्वाहा म्हूण का जाल्यार ते नांवा सरप येवन अग्नी भितर पडतर आसाची अग्नी लाग येतना तांकां भंय जाता पाप दोळे दुखून उद्दा देंवता तपसून घेवचे जत्वे म्हूण एकडे तेकडे प्रयत्न करतर आसताची जाल्यार अग्नी पोडू का म्हळ्यार पोडू का तशी त्यांनी आपयताची मंत्र घालून वे तांगेल कसं की एक रोडण्या शब्द न्हू ते शब्द कोरून पडतर सके केलव सरप त्या वेळा काही कोपान बुजगुडतर आसाची केलव दीर्घ श्वास सोडता आनी आमच्यान कसले जायना म्हणून केलव मागशी नांव दवर नापत न्हू ते अग्नी बी पडता म्हळ्यार भंयान आतां आमी कसले जाता म्हळ्यार भंयान लागीं आशिल्ले हात धरता पळय तशी आनेक सर्पाक सुत घालून घेतर आसाच की तांणी जाल्यार मंत्रान आकर्शीत जाल्ल्यांची तांकां अग्नी पडची विशय देखून चुकोवन घेवचें जायना केलव बाल तो गुजोवन पडता केलव जन माते तो गुजोवन पडताची कितली नमने सरप खंय धव सरपो काळिंग सरपो नील सरपो मंतर नाग सन्न पिल्ल सकडी पाप रडतची यज्ञेश्वराले म्हळ्यार अग्नींत येवन पडतर आसाची केलव सांगला हांगा शौनका ऋषीले सांगतर आसाची सुतपुराणीक सर्पांत केलव एक क्रोश म्हळ्यार तिनी गावद म्हणटा तितले दीग आसाच की केलव एक योजन 4 मैले इतली दीग आसा की केलव गायचे कन्ना इतले सन्न सके सर्व सरपई मंत्रान आकर्षित जावन यज्ञकुंडा येवन पडतर आसाची अशी एक न्ही दोन न्ही लक्ष कोटी अर्बुद निअर्बुद तितली संख्येचे सरप येवन अग्निकुंडा पळोवन मरतर आसाची केलव सर्प गोड्या मणके आकार आशिल्ले केलव अस्थी सोंडिला इतली थोर आशिल्ले प्रति एक सरप येवन यज्ञेश्वराला अंत पडतर आसा केलव सरप बारी विष विंगड बण्णाचे फळेच्याक भंय जाता केलव परिघायुध कशी आसा तशी आशिल्ले केलव महाबलशाली तसल पळय सर्प मात्र शापा निमती जावन दगदगीची अग्निकुंडा पळोवन जोळून मतर आसाची त्या वेळार कितलीकी याज्ञीक ते यज्ञा भागवहिसिला तांतू होत्र जललो चंडभार्गव म्हणलो एकलो ऋषी चवन महर्षीले वंशांत म्हळ्यार भृगुवंशांत जल्ललो मागीर कौस जैमिनी तो उद्गात्र जल्ललो शारंगरव म्हणलो ब्रह्म जल्लो पिंगलु अद्वैर्य जल्लो मागीर कितलीकी जन इलके व्यास उद्दालक भ्रमतक श्वेतकेतु पिंगल असित देवल नारद पर्वत आत्रेय असल पूरे ऋषियो
त्यांनी यज्ञवेदीचे सदस्य जावन आशिल्लीची म्हणून. तशी सर्पयागांतो सर्व रतविजान स्वाहा म्हूण सांगून आहुती दिल्ली कुडले ते घोर सर्प अग्नींतू तपतपा पडतर आसाची लक्ष गटल्यान सर्प पोण तांकां कितली की सर्प नासचेल की ताजे आंगाची चरबी पुरे भायर येवन म्हळ्यार भस्म करतना आंगात दुखून भायर येवन एक नमनी दुर्गंध म्हळ्यार आंगाचे सर्पय म्हळ्यार पुरे भुंयचे खंयचे सर्प आसा पुरे येयलेच की एक नमने दुर्गंध ताजे आंग लासून येतना येबा. तशी मागीर वापास आकाशार दुखून अग्नी पडतर सुका बेबे ते सर्प पुराय येवन पडता तांणी बुसकुडूचे फुतकार दिवचे पुरे शब्द पुरे जन ऐकत आसाचे. तक्षकाक कळले सर्पयागाचे दीक्षा धरला तांतूय प्रधान टार्गेट हाम म्हूण कळ्ळी कुडले इंद्राला रमणी चमकलो इंद्राल्या पुरे विशय सांगून म्हाका रक्षण करी म्हळ्ळी की. तक्षकाल विशयांत देवेंद्र सुप्रीत जाल्लो तो म्हळ्यार की तूं मिगेल अरमनेन तूं राब जनमेजयान कोची सर्पयागा दुखून तुका कसले चिंतोन जायना तुका तुगेल खातीर हांव ब्रह्माल प्रार्थना केलेले तेच्यावन एक तू कसल सकड भंय आसा ते पुरे दूर करी मना दुखून आनी निर्भीत जावन मेगेल अरमनेन तूं राब तूं म्हूण सांगून देवेंद्र ताका सांगता. तक्षका बारी संतोश जाल्ले इंद्रान तशी सांगले म्हणले कुडले देवेंद्राले अरमनेन तूं तक्षक राबलो. हांगा वासुकीक दिसतर आसा मेगेल वंशाचे कोटीगटले संख्येरी जनमेजयाल सर्पयागांत मरतर आसाची बारी दुःख जाता आनी ಸ್ವಲ್ಪ काळ याग जाल्ली म्हणजे प्रपंचांत सर्पांक गेले अर्ध वंशे निर्नाम जावन वचा पुरो म्हूण सांगून वासुकेक भंय जाले. मनाक भारी एक दुःख जलके ताका. त्या वेळाक वासुकी भयणीला चमकल जरत्कारो लागी जरत्कारो अशेश पळय जतर आस म्हाका कसं करचें म्हूण जायना म्हाका माती उल्या बरी जाता आत्ताची आव प्रज्ञाहीन जावन सर्पयागांत पडतरस की म्हूण सांगून म्हाका भ्रमी जातरस आमकां पुरजना संपूर्ण नाश करचे खातीर जनमेजयान हे याग आरंभ केला. तशी फळे सान दुखून तुकाच हांव नमगून येयलो. तशी तुका जरत्कारो लोट वारडी केलेली हावेची आतां जनमेजयाले सर्पयाग प्रारंभ जाल्ला आनी ಸ್ವಲ್ಪ काळान आमी यज्ञेश्वर आहुती जाता कितकी आतां ह्या पुरे निवारण करचें सामर्थ्य आसूच म्हळ्यार तुगेलो पूत आस्तिका मांत्र साक्षात चतुर्मुख ब्रह्मान सांगला. जरत्कार म्हळेले नावाचे कन्येले नावाचे स्त्री बोटू जल्लेले चरडू संतान त्या संताना निमती नाग एक जनांगाक मुक्ती म्हूण सांगून आतां आस्तिकाक तूं आपोवन सांग मामल्यांक पुरे उद्धार करी म्हूण सांग पेटय आस्तिकाक म्हणून सांगता. हांगा ह्यो जनमेजय यागा दुखून सर्पांक बरो का म्हूण सांगून ती नागकन्या जरत्कारो तिगेल पूत आस्तिकाक लागीं बसयला आनी सांगतरस हांव तुगेल्या अन्नाक मेगेल अण्णान भिक्षारोप जावन दिल्लेले ताका एक कारण आशिल्लें कसं म्हळ्यार मेगेल अण्णान एक आसक्तीरी एक वेळ तो राखून बशिल्लो ते आतां आयला कडेन तो आस्तिकू निमगे तावसो लागी कसं जाल्लें म्हणून म्हणटना म्हाका कसं म्हूण समज सांग मागीरची हांव तूं सांगिल्लें तशें आयकुचें. ती जरत्कारो पुरे पुळ्ळी काण ताका सांगता आमकां आवसू कद्रू म्हूण म्हळ्यार तिणें त्या जरत्कारोक म्हळ्यार भयणीक वासुकीन काणी सांगचें तिणें एक पंत आमकां पुरे जना शाप दिल्लेले तसलें म्हळ्यार जनमेजयाल सर्पयागांत सर्व जनान भस्मी म्हळ्यार सर्व नागान भस्मीभूत जावका म्हूण सांग
एक पंता ती कद्रू विनतेल ಒಟ್ಟು उच्चरेश बस म्हणलेले घोड्याक पळोवच कतीर निवत्ताची त्या वेळार कद्रू त्या घोड्याक काळी बाल म्हूण सांगता विनते त्या घोड्याक धव बाल म्हणटा निचावन आनी कोणपट्टी सांगता तांणी सम्म सांगेल जनाले दासी जेवका म्हूण आतां विनतेक दासी करून घेवका म्हूण सांगून कद्रू काशी तिगेल मन बरी कुत्सीत ती ताजे कत्र कसं करता म्हूण म्हळ्यार तिगेल चेडवां सांगता मेगेले एक आशी तुम्ही नेरवेर्सून दिवका विनता एक ते विनता म्हूण म्हळ्यार गरुडनी अरुणाली आवसो ती सांगता आव विनतेल ಒಟ್ಟು घोड्या बाल अचेश्रवस घोड्या बाल काळे म्हूण सांगला तशें त्या काळे बण्णाचे जावका जाल्यार तुमी त्या घोड्या बाला लांबुका आवसून सांगेल सम न्ही म्हूण तांगेले मनान तूं फटिंगपण करून अशें प्रे करकावे म्हणून करनाच्या मी म्हूण म्हणटना तिका कोप येवन शाप दिवन सोडले जनमेचे अनकोरचे सर्पयागांतो तुमी अग्नील तोंडा पळोवन सर्व जनान भस्म जेवका म्हूण सांगून तीण सांगले आनी तुमकां चांग सद्गती मिळणुची प्रेत लोकां वचुका तुमी हांगा ब्रह्मूय तागे लोकां बैसून आशिल्लो कद्रून शाप दिलेलो कळून तो आसतो म्हणाल तशी जेवो कडेरी वासुकीक ह्या विशीं कळवे ताका हृदय धडधडले अमृत मंथन जाल्ली कुडले देवतेल्याक वचून एक सांगतो तो कसले म्हूण म्हळ्यार वासुकीक भंय जाला आत आमी पुरे जन मरताची आमगेल संतान मरता म्हणून तो वचून सांगता देवते लागी आमकां वांचो का म्हणून त्या वेळाक देवतेंक अमृतमतन म्हळ्यार वासुकी वयर देवतेंक कसले प्रिती म्हूण म्हळ्यार ताणें अमृतमतना म्हळ्यार देवतेंक अमृत मेळचें म्हळ्यार भारी संतोश न्हय ते अमृतमतनाक वासुकीन तागेले तो ते राज्य जावन मंदरा पर्वता सुतो घालून बशिल्लो ताजे निमती तांकां वासुकी वयर मस्त प्रिती सीता वासुकी घेवन ब्रह्माले वताची वासुकी आनी ते पुरे देवते ब्रह्मा नानाविध स्तोत्र करताची आनी तागेल्या निमगिताची हे मात्र शापा दुखून हान्नी मंची तसल कसले आसवे म्हूण सांगून तेदना ब्रह्मदेव सांगतकी जरत्कारम याम भार्याम सममाप्स्यति तत्र जातो द्विज शापान मोक्षयिष्यति पन्नगान जरत्कार म्हळेले महर्षी जरत्कार म्हळेले कन्येक वर्डिकून घेतना तांगेल निमती जाल्लेलो चेडू एक ब्राह्मण चेडू तो सर्पांक मात्र शापा दुखून विमोचन करता म्हूण सांगून तेदना तो आस्तिक तो कोण तो जरत्कारोल पूत आस्तिक ते ब्रह्मान अशें सांगेल ऐकून तुगे ल्हान सोदून तुका वर्डीक करून दिले म्हळ्यार म्हाका तुगे ल्हान सोदून जरत्कारोक सोदून वासुकीन म्हाका वर्डीक करून दिले ते जरत्कारो ऋषील अनुग्रहान तूं म्हाका चेडू जाल्लो आतां म्हगेल्या अण्णान तुगेले जनान जावका म्हूण कसले राखून बशिल्ले पळय ते कालात येवन जाला सर्पविनाशाचे भंयान आमकां रक्षण करचें तूं समर्थ जावन आस मंत्रान आकृश्ट जावन यज्ञेश्वराले अग्नीन तूं येवन बडाबडा पडका जाल्यार ते कसं मंत्र आसच्या पुरो तशी म्हगेल्या अण्णाकय तुवें रक्षण करका आनी म्हगेल्या अण्ण वासुकीन हेंच्या उद्देशान प्रयत्नपूर्वक जावन जरत्कार म्हळेले महर्षी सोदून म्हाका वर्डीक करून दिलेले शरडा आस्तिका तूं पुरे जना रक्षण करका न्हय तुगेले हेचे अभिप्राय न्हय म्हूण म्हणटना शौनकाक सांगतना तागेले मनान तूं शौनकाकी काणी सांगतना हांगा आस्तिकू कसं काणी सांगताची आस्तिकू वचून सांगेल आयकलो जायत हांव म्हगेले तुगे मावळ्यांक पुरय शाप विमोचन करता म्हूण सांगून सीदा मावळ्याले वता कोणा लागीं वासुके लागीं आनी सांगता हांव तुमकां मात्र शापा दुखून विमोचन करता सत्य सांगता रसाव जाल्यार तूं आनी कसलेय उद्विग्न मन दवरून घेवचें ना दुख्ख दवरून घेवचें ना तूं शांत रितीर आसूं का कसं जाता म्हूण पळोवका हांव जाल तितले प्रयत्न करता म्हूण सांगून
तो वासुकीले सांगता कोणा आस्तिकू आणि म्हणतं का ये दोळतई आ पट्टी मारलेलं नाही तशी आजी हांव पट्टी मारना जनमेजय लागी हांव आत्ता वता आनी ताका चंद उतारी उरलो न्हू याजी निमती कसं सकड बायट जाती यज्ञा निमती पुरे विवरसून सांगता तशी अन्य कसं नाही म्हळ्यार तूं हांव सांगिल्ल्या विशयांत विश्वास दवरलो जाल्यार आस्तिकू सर्पांक रक्षण करता म्हणलें दृढ विश्वास आसता खंडीत पट्टी जायना उडगास्तवरी म्हूण सांगून सांगता आनी सांगतरस आस्तिका ब्रह्मशापा देखून पीडित जालेलो हांव म्हाका मस्त दुख्ख जातरस हृदय मिगेल धडबड येतरस म्हाका कसले दीस जाणा अस्वस्थ जाल्यार बरें जाता म्हूण म्हणटना आस्तिक सांगता वासुकी मावळो तो वासुकी सांगता की वासुकी तूं कसले ಸ್ವಲ್ಪ जाल्यार वेळ संताप पावची तशी ना मागीर जनमेजयाले यज्ञा निमती हे भंय पुरे जना जालेले तुका ह्याजे निमती भंय ते भंया दुखून तूं खंडीत जावन मुक्त जाता तशें न्हू तूं ह्या विशयांत कसले संशय करचे नाका भिवचे नाका कित्याक म्हण हांव तुमगेले फाटी बला राबला म्हूण सांगून आस्तिकू नागराजाक म्हळ्यार वासुकीक मस्त रितीन सांत्वन करता वासुकिले मनांत कितलीं वर्ष दुखून एक भीती ती चिंता भारी आयासारी दूर करता आयासारी म्हणून मस्त प्रयत्न करता तो दूर करता आनी पापय दूर करची संपूर्ण जबाबदारी मेगेली म्हूण सांगून तो सांगता पाप दूर जावच्या कसं करता त्या पुरे हांव करता म्हूण सांगून तशी आतां हांगा सर्पयाग जातरच सर्पयागाल हांगा आस्तिक विशय कळ्ळे धांवन येता जाल्यार सांगला न्हय जनमेजयान कोणाक यज्ञ मंटपा भितर वच्चे सोडून नज हांगा आस्तिक येयला जाल्यार द्वारपालक यज्ञ मंटपान तूं वचा नज म्हूण म्हणटरसची त्या वेळार आस्तिक थंय जेवचे सर्पयागा विशयूची उच्च ध्वनी रे सांगू शुरू करता महाद्वाराचे लागीं राबला मान न्हय यज्ञा विशयी मान सांगचे न्हय यज्ञ करूक कारण जालेलो जनमेजय रायो यज्ञाचे रथविज सदस्य अग्नी मागीर प्रती एकले पुराय जनाक उपदेश करून वो सर्पयागाचे विशय उच्च ध्वनीर सांगतरस पूर जनालेद्राक स्तोत्र म्हणटरस आस्तिक कसं जाता म्हूण म्हळ्यार पाहिजे दिसा पळया आज सांगिल्ले सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता कैन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।